सातारा शहरापासून पूर्वेला असलेल्या पंढरपूर रोडवरील संगम माहुली या गावातील कृष्णा वेण्णा नदी या संगमावर सध्या मी उभा असून अगदी साताऱ्यापासून 4 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। या पवित्र संगमाने इतिहासातील कितीतरी घटना घडामोडी पाहिल्या आहेत आणि राजघराण्यातील काही थोर व्यक्तिमत्वांच्या आठवणी समाधी रूपात जपून ठेवल्या आहेत। या ठिकाणी आता मी आलो आहे। हे आहे वेण्णा नदी आणि कृष्णा संगम असलेले ठिकाण आणि तुम्ही पाहताय ही शाहू महाराज थोरले यांची समाधी। या समाधीचा जीर्णोद्धार अलीकडेच केला असल्याने तुम्हाला हे समाधीचं सुंदर राजेशाही ठराला शोभेल असं चित्र आणि वास्तू दिसते। आता आपण जाऊया थोडंसं पुढं। सध्या एक विषय चालला आहे की औरंगजेबाची समाधी पाडा, औरंगजेबाची समाधी पाडा, औरंगजेबाची समाधी पाडा। खरं तर ही समाधी पाडा आणि नक्की काय करा किंवा त्यांना नक्की काय करायचं आहे हे त्यांनाच माहीत। पण एखाद्या घराण्याच्या किंवा समुदायाच्या किंवा राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष असलेली निशाणच तुम्ही मिटवत असाल तर येणाऱ्या पुढ्या पिढींना नक्की काय सांगायचं की लाखोचं सैन्य आणि कोट्यावधीचा खजिना घेऊन महाराष्ट्र बेचिराख गायला आलेला औरंगजेब जवळपास 26 वर्ष मराठेशाहीशी झुंजत होता। पण मराठेशाहीने त्याला याच मातीत घालला। ही खरं तर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर मराठेशाही पुरकी झाली असं वाटत होतं आणि औरंगजेबही खुश झाला होता की आपल्याला आता मराठेशाहीतील राज्य जिंकता येईल आणि आपण अखंड हिंदुस्थानचा बादशाह बनू। पण तसं झालं नाही। त्याच वेळेस एक घटना अशी घडली की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा महाराणी छत्रपती ताराणी साहेब यांनी तलवार हाती घेतली आणि औरंगजेबाच्या फौजेचा सामना करायला सुरुवात केला। पण थोडी वर्ष नव्हे तर जवळपास 7 वर्ष औरंगजेबाला झुंज दिली। त्या काळात धनाजी संताजी यांचा उदय म्हणण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व सिद्ध झालं आणि धनाजी संताजीच्या पराक्रमाने मोगल सैन्य एवढं भयभीत झालं की त्यांच्या घोड्यांना सुद्धा पाण्यामध्ये जणू धनाजी संताजी दिसत आहेत असं वाटायचं। हा थोर पराक्रम ज्यांनी केला त्या ताराणी साहेबांची समाधी आहे तरी कुठं हे लोकांना कळलं पाहिजे। औरंगजेबाची समाधी कुठं आहे, अफजल खानाची समाधी कुठं आहे हे लोकांना माहीत आहे। एवढंच काय तर अगदी बाजीराव पेशव्यांची मस्तानी हिची समाधी कुठं आहे हे सुद्धा माहीत आहे। पण दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरची समाधी शोधून काढण्यासाठी
महात्मा फुलेंना झटावं लागलं. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी सुद्धा शोधून काढावी लागली. आता अलीकडे 2-1 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राणीसाहेब छत्रपती येसुबाई साहेब यांची समाधी शोधून काढली आणि त्यापूर्वी काही दिवस महाराणी ताराणी यांच्या समाधीचा शोधही लावला. हा शोध एका मंडळीने लावला आहे, शासनाचा किंवा पुरातत्व खात्याचा यात कोणताही संबंध नाही. मग अगदी मोगल सैन्य किंवा त्यांचे सरदार यांच्या समाधी माहीत आहेत. मग या छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राजघराण्यातील वारसांच्या समाध्या नक्की कोणी लपवून ठेवल्या, कशासाठी लपवून ठेवले, याचं कारण काय हे खरं तर समजलं पाहिजे, पण ते समजलं असं वाटत नाही. आता आम्ही अशा परिसरात फिरतोय की इथं ताराणी साहेब यांच्या स्मृतीने जपून ठेवलेला हा परिसर आहे आणि येथील मातीच्या कणाकणाला आणि वाळूच्या प्रत्येक कणाला सुद्धा इथं अगदी पावन झाल्यासारखं वाटत असावं. तर आता मी बरोबर अशा ठिकाणी आलोय की या ठिकाणी छत्रपती ताराराणी साहेब यांची समाधी होती यासाठी म्हणावं लागेल की इथं त्यांची समाधी होती याचा जवळपास 4-1 वर्षापूर्वी शोध लागला. आता या समाधी स्थळाची आपण कशी दुरावस्था झाली हे बघूया. हे बघताना सुद्धा माझ्या मनाला वेदना होत आहेत. इथं समाधीचा शोध लागला, ती समाधी ताराणी साहेब यांची आहे हे स्पष्ट झाल्यानंतर काही लोकांनी तिथं एक छोटासा फलक लावून ताराणीची समाधी आहे असं लिहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माहीत पडावं यासाठी हे सगळं केलं होतं. पण नंतर काय झालं, काही लोकांनी कदाचित पुरातत्व खाते आले आणि त्यांनी या ठिकाणी उत्खनन केलं आणि इतर जेवढे समाधीचे अवशेष होते ते अवशेष उचलून इथून काही अंतरावर नेऊन ठेवले. त्यामुळे आता इथं तुम्हाला समाधी दिसत नाही, तर फक्त समाधीची जागा दिसते. आणि समाधीचं स्थळ सुद्धा अशा ठिकाणी आहे की इथं समोरच एक काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. काशी विश्वेश्वर म्हणजे महादेव, हर हर महादेव ही मराठ्यांची रणघोषणा. हर हर महादेव म्हणून जेव्हा मराठे तलवार घेऊन तुटून पडायचे तेव्हा शत्रूला सुद्धा कापरं भरायचं आणि शत्रूला हरवून मराठे परत यायचे. त्या महादेवाच्या मंदिराच्या अगदी पायरीच्या खालीच हे समाधीचं स्थळ होतं. पण या ठिकाणी आता हे अशी अवस्था झाली असून मूळ समाधी नक्की कोणत्या जागेवर होती याचं कसलाही निशाण किंवा खूण इथं ठेवलेली नाही. खरं तर दुर्दैव हेच म्हणावं लागेल की एवढं मोठं राजघराणं की ज्यांनी महाराष्ट्रातील रयतेचं राज्य स्थापन केलं त्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावावा लागला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध सुद्धा लावावा लागला. त्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या राणीसाहेब महाराणी येसुबाई यांच्याही समाधीचा शोध लावावा लागला आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या महाराणी छत्रपती ताराणी साहेब यांच्याही समाधीचा शोध लावावा लागला. मग एवढे दिवस
मराठ्यांचा हा इतिहास कोणी कशासाठी लपवून ठेवला याचा विचार खरं तर प्रत्येकच माणसाने केला पाहिजे. अगदी बाजीरावाची मस्तानी सुद्धा तिची कबर पाबळ जिल्हा पुणे येथे आहे. हे कोणाला सांगण्याची गरज लागत नाही. अगदी अफजल खानाची कबर आहे, औरंगजेबाची कबर आहे. पण जवळपास 26 वर्ष माडशाही जिंकण्यासाठी टपलेल्या या औरंगजेबाची सुद्धा खबर आहे. पण त्याच माडशच्या मातीत औरंगजेबाला गाडला आणि त्याची कबर बांधली. त्या मराठा सरदार आणि मराठा छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी का आणि कशासाठी लपवून ठेवली याचं कारण काय, की काही लोकांच्या कोणत्याही एका विशिष्ट अशा हेतूने त्या समाध्या लपवून माडशाहीचा इतिहासच जुनू नष्ट करण्याचं धोरण तर नव्हतं ना. हा प्रश्न जसा मला पडतो तसा आणखी लोकांना पडतो. या ठिकाणीच काही दिवसांनी एक समाधी नव्या रूपात येईल असं संकेत मिळत आहेत. पण मी खरं तर मला राहवलं नाही की आज छत्रपती राजाराम महाराज यांची पुण्यतिथी आणि राजाराम महाराजांनंतर छत्रपती ताराणी साहेब यांनी तलवार हाती घेऊन औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. त्या महाराणी ताराणी साहेब यांच्या शेवटच्या स्मृती कुठं होत्या, कोणत्या ठिकाणी होत्या, हे प्रेक्षकांना दाखविण्यासाठीच मी हा खटप केला आहे. हे ठिकाण खरं तर त्यांच्या स्मृतीने पावन झालं आहे. येथील कणाकणाला सुद्धा अभिमान वाटावा किंवा या ठिकाणी छत्रपती ताराणी साहेब यांच्या स्मृती होत्या अशा पवित्र ठिकाणी मी आहे. छत्रपती ताराणी साहेब यांच्या स्मृतीस वंदन करतो. जय भवानी, जय शिवाजी. तुम्ही शिंदेशाही न्यूज हे न्यूज चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा शिंदेशाही न्यूज. धन्यवाद.